Hello everyone. Good morning. Myself Busari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. So friends, previous two lecture we discuss about the Medicinal and Toilet Preparation Act 1955 and rules there under 1976. विद्यार्थी मित्रांनो, मागील दोन लेक्चरपासून आपण मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट 1955 आणि त्या अंतर्गत जो 1976 अंतर्गत येणारे जे रूल्स आहेत हा चॅप्टर स्टडी करत आहोत. त्यामधील मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग पाहिलं. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मॅन्युफॅक्चरिंग बॉन्ड असेल, मॅन्युफॅक्चरिंग आउटसाइड बॉन्ड असेल इत्यादी बाबीचा स्टडी केला. देन प्रोसिजर ऑफ लायसन्स, प्रोसिजर कशा प्रकारे केली जाते लायसन्सिंगची ते स्टडी केलं. त्याच्यामध्ये काय काय कंटेंट असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये नेम असणं गरजेचं आहे, ॲड्रेस असणं गरजेचं आहे इत्यादी सर्व बाबींचा स्टडी आपण मागील लेक्चरमध्ये केला. देन नेक्स्ट वन बॉन्डेड लॅबोरेटरी आणि नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी इत्यादीचा स्टडी केला. देन आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत की कंटेनिंग द रेक्टिफाईड स्पिरिट फ्रॉम द डिस्टिलरी और स्पिरिट वेअर हाऊस अप्रूव्ड बाय एक्साइज कमिशनर. नेक्स्ट पॉईंट काय आहे, कंटेनिंग द रेक्टिफाईड स्पिरिट फ्रॉम द डिस्टिलरी और स्पिरिट वेअर हाऊस approved by excise commissioner. In that the spirit required for the manufacturing in bond shall be obtained on an indent in scribe form countersigned by the officer in charge of the laboratory from the approved it store or distillery. आणि जी मॅन्युफॅक्चरिंग आहे, जो उत्पादन आहे त्या उत्पादनासाठी आवश्यक असणारी जी आवश्यक आहे त्या ठिकाणी द स्पिरिट रिक्वायर्ड मॅन्युफॅक्चरिंग बॉन्ड शॅल बी ऑब्टेन्ड ऑन इंडेंट इन स्क्रिप्ट फॉर्म काउंटरसाइन्ड बाय द ऑफिसर इन चार्ज of the laboratory from the approved it store or distillery. आणि उत्पादनासाठी त्या ठिकाणी आवश्यक असणारी जी लॅबोरेटरीच्या प्रभारी अधिकारी जो असेल, जो ऑफिसर इन्चार्ज असेल, त्या ऑफिसर इन्चार्जने त्या ठिकाणी मंजूर केलेल्या ज्या जे स्टोअर असेल ॲप्रूव्ड इट स्टोअर किंवा और डिस्टिलरीमधून काउंटर साईन जे आहे त्या काउंटर केलेल्या फॉर्ममध्ये जमा केली जाईल. त्या ठिकाणी काय तर स्पिरिट रिक्वायर्ड फॉर द मॅन्युफॅक्चर इन बॉन्ड शाल बी ऑब्टेन ऑन इंडेंट इन स्क्राइब फॉर्म काउंटर साइन बाय द ऑफिसर इन चार्ज ऑफ द लॅबोरेटरी फ्रॉम द अप्रूव्ड इट स्टोअर और डिस्टिलरी. उत्पादनासाठी जे आवश्यक असणारी लॅबोरेटरीचे जो प्रभारी अधिकारी असेल त्या प्रभारी अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या स्टोअर किंवा डिस्टिलरीमधून त्या ठिकाणी काउंटर साईन केलेल्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी जमा केली जाईल. देन नेक्स्ट वन आहे आफ्टर द रिसिविंग द डुप्लिकेट ऑफ इंडियन फॉर्म फ्रॉम द ऑफिसर इन चार्ज ऑफ बॉन्डेड लॅबोरेटरी द डिस्टिलरी और वेअर हाऊस ऑफिसर शॅल इशू द स्पिरिट अंडर द ॲप्रोप्रिएट परमिट and send the advice portion of such permit to the officer in charge. आणि जे बॉन्डेड लॅबोरेटरीच्या जो प्रभारी अधिकारी असेल, जो ऑफिसर इन्चार्ज असेल, त्या बॉन्डेड लॅबोरेटरीच्या ऑफिसर्स इन्चार्जकडून इंडेंटची जी नक्कल असेल, जी डुप्लिकेट कॉपी असेल आफ्टर रिसिविंग द डुप्लिकेट ऑफ इंडेंट फॉर्म इन ऑफिसर इन्चार्ज of bonded laboratory the distillery or warehouse officer shall issue the spirit under the appropriate permit
and send the advice portion of such permit to the officer in charge. आणि बॉन्डेड लॅबोरेटरीच्या ऑफिसर इन्चार्जकडून इंडेंटची त्या ठिकाणी डुप्लिकेट कॉपी किंवा नक्कल प्राप्त झाल्यावर डिस्टिलरी किंवा वेअरहाऊस जो असेल, डिस्टिलरी किंवा वेअरहाऊस गोदाम अधिकारी जो असेल, डिस्टिलरी ऑफिसर इन्चार्ज जो असेल, त्या गोदाम अधिकारी योग्य परवान्याअंतर्गत स्पिरिट त्या ठिकाणी देतील आणि अशा परवान्याच्या त्या ठिकाणी सल्ल्याचा जो भाग आहे तो प्रभारी अधिकाऱ्यास पाठवावा. आणि सच परमिट टू द ॲडवाइस पोर्शन, जो ॲडवाइस पोर्शन आहे तो कोणाकडे पाठवला पाहिजे, तर जो ऑफिसर इन्चार्ज आहे त्या ऑफिसर इन्चार्जकडे पाठवलं पाहिजे. म्हणजेच काय, जी बॉन्डेड लॅबोरेटरी आहे त्या बॉन्डेड लॅबोरेटरीचा जो ऑफिसर इन्चार्ज असेल त्याच्याकडून काय केलं जातं, तर इंडेंटची जी डुप्लिकेट कॉपी आहे ती प्राप्त झाल्यानंतर डिस्टिलरी किंवा जो गोदाम अधिकारी असेल त्याला वेअरहाऊस ऑफिसर असे म्हणू, त्या वेअरहाऊस ऑफिसर योग्य परवान्याअंतर्गत काय करतो, स्पिरिट देतील आणि अशा परवान्याच्या त्या ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यास काय पाठवावे, ॲडवाइस पोर्शन त्या ठिकाणी. नेक्स्ट वन आहे कॉस्ट प्राइस ऑफ सच रेक्टिफाईड स्पिरिट शॅल बी पेड बाय द लायसन्सी टू द डिस्टिलर और चूज ऑफिसर. आणि अशा ज्या स्पिरिटची किंमत परवानाधारक डिस्टिलरीद्वारे किंवा जो ऑफिसर असेल त्या ऑफिसर अधिकाऱ्याला दिली जाईल. जो निवडलेला ऑफिसर असेल त्या ऑफिसर अधिकाऱ्याला त्याची किंमत दिली जाते स्पिरिटची. नेक्स्ट वन आहे आयडेंटिफिकेशन अँड स्टोरेज ऑफ रेक्टिफाईड स्पिरिट रिसिव्ड. त्याच्यामध्ये आहे आफ्टर द रिसिविंग द रेक्टिफाईड स्पिरिट इट इज व्हेरीफाईड इन व्हॉल्यूम अँड स्ट्रेंथ अँड एंटर्ड इन रजिस्टर. स्पिरिट ज्यावेळेस रिसिविंग कराल किंवा ज्यावेळेस स्पिरिट प्राप्त होईल, जे रेक्टिफाईड स्पिरिट आहे ते प्राप्त झाल्यानंतर त्याची व्हॉल्यूम, त्याची मात्रा, त्याचबरोबर त्याची स्ट्रेंथ त्या ठिकाणी तपासली जाते आणि नंतर त्या ठिकाणी रजिस्टरमध्ये त्याची नोंदणी केली जाते. देन द स्पिरिट इज स्टेअर्ड इन द स्पिरिट स्टोअर किंवा आणि रजिस्टरमध्ये त्या रिसिविंग स्पिरिटची एंट्री झाल्याच्या नंतर ते स्पिरिट कुठं स्टोअर केलं जातं, तर जे स्पिरिट स्टोअर आहे त्या स्पिरिट स्टोअरमध्ये त्या ठिकाणी स्टोअर केलं जातं. द नेक्स्ट पॉईंट आहे रेक्टिफाईड स्पिरिट फ्रॉम द स्पिरिट स्टोअर फॉर मॅन्युफॅक्चर. नेक्स्ट पॉईंट आहे रेक्टिफाईड स्पिरिट फ्रॉम द स्पिरिट स्टोअर फॉर मॅन्युफॅक्चर. त्याच्यामध्ये द लायसन्सी should calculate the requirement of spirit on the basis of the formula of the seration in pharmacopoeia or formula displayed on the label and hand it over to the or in charge. त्याच्यामध्ये काय सांगितलं की जो परवानाधारक आहे त्या परवानाधारकाने फार्माकोपियामधील जे सेरेशन आहे त्या सेरेशनच्या फॉर्म्युल्याच्या आधारे, जो फॉर्म्युला असेल तो त्या फॉर्म्युल्याच्या आधारे किंवा लेबल असेल त्या ठिकाणी त्या लेबलच्या आधारे किंवा लेबलवर दाखवलेल्या फॉर्म्युल्याच्या आधारावर स्पिरिट आवश्यकतेची त्या ठिकाणी गणना केली पाहिजे आणि प्रभारी किंवा त्या ठिकाणी जो अधिकारी असेल ऑफिसर इन्चार्ज त्याच्याकडे सोपवलं पाहिजे. काय सांगितलं फर्स्ट पॉईंटमध्ये, द लायसन्सी शूड कॅल्क्युलेट द रिक्वायरमेंट ऑफ स्पिरिट ऑन द बेसिस ऑफ फॉर्म्युला. लायसन्सीने काय केलं पाहिजे, जो परवानाधारक आहे त्याने काय केलं पाहिजे, काय कॅल्क्युलेट केलं पाहिजे, स्पिरिटची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली पाहिजे. परंतु कशाच्या बेसिसवरती ती कॅल्क्युलेट केली पाहिजे, तर जो फॉर्म्युला असेल अकॉर्डिंग टू फार्माकोपियानुसार जो फॉर्म्युला असेल किंवा त्या स्पिरिटच्या कंटेनरवरती जे लेबल असेल त्या लेबलच्या आधारे त्या ठिकाणी त्याची काय केलं पाहिजे, गणना केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जो ऑफिसर इन्चार्ज असेल त्या ऑफिसर इन्चार्जकडे त्या प्रभारी किंवा प्रभारीकडे
प्रभारी अधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी सोपवलं पाहिजे. द नेक्स्ट पॉईंट आहे ऑफिसर इन चार्ज शाल देन इश्यू द स्पिरिट टू मॅन्युफॅक्चर. आणि तो जो ऑफिसर इन्चार्ज आहे, तो जो प्रभारी अधिकारी त्या ठिकाणी आहे, तो अधिकारी नंतर काय करेल, त्या निर्मात्यास जो मॅन्युफॅक्चरर असेल त्या मॅन्युफॅक्चररला स्पिरिट देईल. देन नेक्स्ट वन आहे रेक्टिफाईड स्पिरिट इश्यू शॅल बी ॲडेड इमिडिएटली टू द अदर इन्ग्रेडियंट ऑफ द इन प्रेझेन्स ऑफ द ऑफिसर इन चार्ज. नेक्स्ट वन काय सांगितलं की रेक्टिफाईड स्पिरिट इश्यू शॅल बी ॲडेड इन इमिडिएटली टू द अदर इन्ग्रेडियंट ऑफ द इन प्रेझेन्स ऑफ द ऑफिसर इन चार्ज. आणि जो ऑफिसर इन चार्ज असेल, प्रभारी अधिकारी जो असेल, यांच्या उपस्थितीत, त्याच्या प्रेझेन्सीमध्ये की त्याच्या उपस्थितीमध्ये जारी केलेला जो सुधारित त्या ठिकाणी स्पिरिट असेल, रेक्टिफाईड स्पिरिट, त्याच्या उपस्थितीमध्ये त्वरित इतर घटकामध्ये त्या ठिकाणी जोडला जाईल. इट इज इमिडिएटली ॲडेड टू द अदर इन्ग्रेडियंट ऑफ द इन प्रेझेन्स ऑफ कोणाच्या उपस्थितीमध्ये, तर ऑफिसर इनचार्जच्या. द नेक्स्ट वन आहे द मॅन्युफॅक्चरिंग व्हेसल्स लाईक पर्कोलेटर्स चार्ज विथ अल्कोहोल शुड बिअर अ लेबल इटिंग. त्याच्यामध्ये काय काय आहे तर द नेम अँड बॅच नंबर ऑफ द प्रिपरेशन. जो अल्कोहोल आहे, त्या अल्कोहोल आकारल्या जाणाऱ्या जे पर्कोलेटर आहे, त्या पर्कोलेटर उत्पादक जो मॅन्युफॅक्चरर आहे, पर्कोलेटर मॅन्युफॅक्चरर, त्यांनी त्या ठिकाणी लेबल स्वीकारले पाहिजे किंवा ते लेबल स्वीकारले पाहिजे. मग त्या लेबलमध्ये काय काय पाहिजे तर द नेम अँड बॅच नंबर ऑफ द प्रिपरेशन, त्या चं नाव आणि बॅच नंबर त्या प्रिपरेशनचं. द नेक्स्ट वन काय आहे डिस्क्रिप्शन अँड क्वांटिटी ऑफ अल्कोहोल प्लेस इन इट. त्याच्यामध्ये बॅच नाव पाहिजे, बॅच क्रमांक पाहिजे, त्याचबरोबर त्यात ठेवलेल्या ज्या अल्कोहोलचं त्या ठिकाणी क्वांटिटी, त्याचं प्रमाण आणि त्याचं वर्णन. देन नेक्स्ट वन आहे डेट ऑफ रिमूव्हल ऑफ द प्रिपरेशन अँड द क्वांटिटी ऑफ सच प्रिपरेशन रिमूव्ह. आणि त्या ठिकाणी नेक्स्ट वन पाहिजे की तयार करण्याची तारीख, तयारी त्या ठिकाणी काढून टाकण्याची तारीख आणि अशा तयारीचे प्रमाण काढून टाकली जाईल त्याची त्या ठिकाणी क्वांटिटी. देन नेक्स्ट वन आहे स्टोरेज ऑफ फिनिश प्रोडक्ट. नेक्स्ट वन आहे स्टोरेज ऑफ फिनिश प्रोडक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे फिनिश प्रिपरेशन शुड बी स्टोअर्ड इन बल्क इन अ जार और बॉटल्स each containing not less than 2273 नील. आणि जे फिनिश प्रिपरेशन आहे ते कशा प्रकारे बल्क फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, परंतु त्यासाठी स्टोरेज व्हेसल किंवा स्टोरेजसाठी कुठल्या प्रकारचं कंटेनर त्या ठिकाणी वापरलं जातं तर इट शुड बी स्टोअर इन अ बल्क इन अ जार असेल किंवा बॉटल्स असतील आणि इच कंटेनिंग द नॉट लेस दॅन 2273 नील. आणि त्या ठिकाणी साठवलेल्या कशामध्ये साठवलं पाहिजे तर जारमध्ये किंवा बाटलीमध्ये. त्यापैकी प्रत्येक कंटेनरमध्ये किती पाहिजे तर 2273 नील त्या ठिकाणी पाहिजे. देन सेकंड पॉईंट आहे द प्रिपरेशन रेडी फॉर इश्यू मे बी फिल इन द कंटेनर not less than 57 ml capacity. In some cases, the excise officer may authorize issue in smaller containers. आणि नेक्स्ट काय सांगितलं की त्यांनी 57 मिलीपेक्षा कमी नसलेल्या कंटेनरमध्ये त्या ठिकाणी भरलं जाऊ शकतं जे प्रिपरेशन आहे ते. परंतु काही केसेसमध्ये जो एक्साइज ऑफिसर आहे, काही केसेसमध्ये
जो एक्साईज ऑफिसर जो आहे तो छोट्या कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ते फिल करण्यास परवानगी देऊ शकतो. इट इज or in some cases the excise officer may be authorized issue in smaller container. Then third one आहे every container should be labeled and label should contain, म्हणजे प्रत्येक कंटेनरवर त्या ठिकाणी लेबल असावे, त्या ठिकाणी लेबल असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे लेबलमध्ये, तर नेम ऑफ द प्रिपरेशन, त्या ठिकाणी जे प्रिपरेशनचं नाव आहे ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ते प्रिपरेशन सपोज स्पिरिटचं असेल, अल्कोहोलचं असेल, त्याच्यावरती नाव असणं गरजेचं आहे. देन त्याचा बॅच नंबर त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. देन अल्कोहोलिक स्ट्रेंथ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द मॅन्युफॅक्चरर, आणि जो उत्पादन करणार आहे, जो मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे ते प्रोडक्ट, ते प्रिपरेशन, त्या मॅन्युफॅक्चररचं नाव त्या लेबलवर असणं गरजेचं आहे. देन द नेक्स्ट पॉईंट, द लेबल ऑन द कंटेनर इन विच प्रिपरेशन इज स्टोर्ड इन बल्क शुड इन ॲडिशनल इंडिकेट अल्कोहोलिक कंटेंट इन लिटर्स, अल्कोहोलिक स्ट्रेंथ अँड द डेट ऑफ स्टोरेज. त्याचबरोबर त्या लेबलवरती आणखी काय पाहिजे, कंटेनरवरील लेबल ज्यामध्ये त्या ठिकाणी काय काय पाहिजे, तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या लिटरमध्ये किती लिटर त्या ठिकाणी अल्कोहोल आहे त्याचं कंटेंट, त्याच्यानंतर त्या अल्कोहोलिक युक्त त्या ठिकाणी त्याचं स्ट्रेंथ, त्याची सामर्थ्य पाहिजे त्याचं, आणि डेट ऑफ स्टोरेज, त्याची स्टोअर करून ठेवण्याची किती कालावधीसाठी आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो ती डेट त्या ठिकाणी दर्शवणं आहे गरजेचं आहे. देन द कंटेनर आर सो अरेंज ऑन द रॅक सो NS टू अलाव रेडी आयडेंटिफिकेशन ऑफ इच बॅच, आणि प्रत्येक बॅचची ओळख पटवून देण्यासाठी कंटेनर रॅकवर त्या ठिकाणी NS किंवा सुसज्ज ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. देन फिनिश प्रिपरेशन मे बी स्टोर्ड इन अ स्टोअर रूम फॉर अ पिरियड ऑफ 3 years और मोर विथ द परमिशन ऑफ एक्साईज कमिशनर, आणि उत्पादन त्या ठिकाणी जे फिनिश प्रोडक्ट असेल, उत्पादन शुल्कासाठी उत्पादन शुल्क आयुक्तांच्या परवानगीने जो एक्साईज कमिशनर असेल त्या कमिशनरच्या परवानगीने 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी स्टोअर रूममध्ये त्या ठिकाणी ठेवता येईल. कोणाच्या परवानगीने ठेवता येईल, परंतु जो एक्साईज कमिशनर आहे त्याच्या परवानगीने आपण 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते प्रिपरेशन स्टोअर करून ठेवू शकतो स्टोअर रूममध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे इश्यू ऑफ प्रिपरेशन फ्रॉम बॉन्डेड लॅबोरेटरी. नेक्स्ट पॉईंट आहे जे प्रिपरेशन आहे ते कुठून इश्यू करणे, तर जे बॉन्डेड लॅबोरेटरी असेल त्या लॅबोरेटरीमधून. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे फॉर टेकिंग आउट द प्रिपरेशन फ्रॉम अ बॉन्डेड लॅबोरेटरी द लायसन्सी शूड अप्लाय इन प्रेस्क्राइब फॉर्म टू एक्साइज ऑफिसर इन चार्ज. आफ्टर चेकिंग द entries and realizing the duty payable, the officer in charge shall issue a permit to allow the required quantities to be removed. आणि जी बॉन्डेड लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीची त्या ठिकाणी जे प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन इश्यू करण्यासाठी जो परवानाधारक असेल, जो लायसन्सी असेल, त्या परवानाधारकाने जो एक्साईज ऑफिसर इन्चार्ज असेल त्याला काय म्हणू शकतो आपण, जो प्रभारी उत्पादन शुल्क अधिकारी आहे त्या प्रभारी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना विहित नमुन्यात काय केलं पाहिजे, विहित नमुन्यात अर्ज करावा. नोंदणी तपासल्यानंतर आणि त्या ठिकाणी जे देण्याचे कर्तव्य आहे ते देय कर्तव्य लक्षात घेतल्यानंतर प्रभारी अधिकारी जो आहे, जो एक्साईज ऑफिसर इन्चार्ज आहे, त्या प्रभारी अधिकारी परवानगी त्या ठिकाणी घेतील
आणि आवश्यक प्रमाणात त्या ठिकाणी ते प्रिपरेशन रिमूव्ह करून देण्याचं काम त्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी रिमूव्ह करून देतील. देन हाऊएव्हर द इश्यू टू अनदर बॉन्डेड वेअरहाऊस मे बी मेड विदाउट पेमेंट ऑफ ड्युटी अंडर प्रॉपर सिक्युरिटी गव्हर्न बाय द रूल्स अंडर दिस ॲक्ट. आणि या कायद्याच्या अंतर्गत किंवा कायद्याअंतर्गत ज्या नियमाद्वारे त्याचं नियमन केले जाणारे, ज्या नियमन केलं जातं ते नियमन केल्या जाणाऱ्या कशाचं तर प्रॉपर सिक्युरिटी म्हणजे सुरक्षिततेनुसार त्या ठिकाणी कर्तव्याची भरपाई न करता दुसऱ्या जे बॉन्डेड वेअरहाऊस आहे त्या दुसऱ्या बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. नेक्स्ट वन आहे नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी अँड नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग. त्याच्यामध्ये बिल्डिंग अरेंजमेंट कशा प्रकारे असेल ते स्टडी करायचे. द मॅन्युफॅक्चर अँड सेल इन द नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी should be conducted between sunrise and sunset only on such days and hours as may fixed by the excise commissioner. आणि जी बॉन्डेड आणि नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी आहे त्या ठिकाणी जे उत्पादन व विक्री ही केवळ सनराईज आणि सनसेट सूर्योदय ते सूर्यास्त दरम्यान केली जाते आणि उत्पादन शुल्क आयुक्तांनी निश्चित केलेला दिवस व तासावरच केली पाहिजे. जो एक्साईज कमिशनर आहे किंवा जे एक्साईज कमिशनर आहेत त्या एक्साईज कमिशनरने ठरवलेल्या दिवसानुसार किंवा तासानुसारच त्या ठिकाणी ती विक्री केली जाते. आणि कशा प्रकारे केली जाते तर सूर्योदय ते सूर्यास्ताच्या दरम्यानच त्या ठिकाणी ती विक्री केली जाते. तर कोणाच्या अंडर केली जाते? जो उत्पादन शुल्क आयुक्त असेल त्या उत्पादन शुल्क आयुक्तांच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी निश्चित केलेल्या दिवसात किंवा तासावरच त्या ठिकाणी विक्री केली जाते. त्याच्यामध्ये बिल्डिंग अरेंजमेंट नेक्स्ट पॉईंट आहे. आपण मागच्या लेक्चरला जे पाहिलं ती बॉन्डेड लॅबोरेटरी आणि बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग स्टडी केलं होतं. आज ज्या लेक्चरला आपण स्टडी करत आहोत ते आहे नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी आणि नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग. देन बिल्डिंग अरेंजमेंटमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे त्या ठिकाणी त्या इमारतीची अरेंजमेंट कशी पाहिजे किंवा व्यवस्था कशी पाहिजे. द पोर्शन ऑफ नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी शुड बी सेपरेटेड फ्रॉम द अदर पोर्शन यूज फॉर द अदर बिझनेस. आणि जी नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी आहे त्याचा इतर व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या भागापासून त्या ठिकाणी जो पोर्शन आहे तो स्वतंत्र असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन आहे देअर शुड बी सेपरेट स्पिरिट स्टोअर लॅबोरेटरी अँड फिनिश स्टोअर अँड दिस शुड हॅव द विंडोज फिटेड विथ मेलिएबल आयर्न बार्स ऑफ स्पेसिफिक डायमेन्शन अँड द विंडो शुड बी कव्हर्ड ऑन द इनसाइड विथ स्ट्रॉंग वायर निटिंग of mesh not exceeding 25 mm. देन नेक्स्ट वन काय सांगितलं की त्यांनी स्वतंत्र भाग पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये काय सांगितलं की नेक्स्ट पॉईंटमध्ये स्वतंत्र स्पिरिट स्टोअर त्या ठिकाणी पाहिजे. स्पिरिट स्टोअर त्याचबरोबर लॅबोरेटरी आणि जो स्टोर्ड त्या ठिकाणी सेपरेट असावे. आणि यामध्ये त्या ठिकाणी विंडोज विशिष्ट खिडक्या त्या ठिकाणी असलेल्या खिडकीच्या त्याला काय पाहिजे तर खिडकीला तर विंडोज फिटेड विथ मेलिएबल आयर्न बार्स त्या ठिकाणी खिडकीच्या लोखंडी पट्ट्यासह खिडक्या बसवलेल्या त्या ठिकाणी पाहिजेत. आणि खिडक्या त्या ठिकाणी जाळी जी आहे स्ट्रॉंग वायर नेटिंग मेश नॉट एक्सिडिंग आणि त्याच्या इनसाईडला जी जाळी नेट आहे किंवा जाळ्याच्या जी वायरची जाळी आहे ती त्या जाळीने त्या ठिकाणी ती जाळी त्या ठिकाणी बसवलेली पाहिजे. आणि ती किती पाहिजे कितीने झाकलेली पाहिजे तर 25 पेक्षा कमी नॉट एक्सिडिंग 25. त्याची लेंथ किती पाहिजे मेश नॉट एक्सिडिंग 25 mm.
देन नेक्स्ट वन आहे देअर शुड बी ओनली वन एंट्रन्स टू द नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग अँड वन डोअर टू ईच ऑफ द अबव मेन्शन डिपार्टमेंट्स. आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट वन काय पाहिजे तर जी नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीमध्ये फक्त एकच त्या ठिकाणी प्रवेशद्वार, एकच एंट्रन्स डोअर त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे. आणि वर नमूद केलेल्या प्रत्येक विभागासाठी जे नमूद केलेले विभाग आहेत, स्टोअर रूम असेल, त्यानंतर लॅबोरेटरी असेल, आणखी काही जे विभाग असतील त्या प्रत्येक विभागासाठी एक स्वतंत्र त्या ठिकाणी डोअर असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन ऑल द पाईप्स फ्रॉम सिंक्स अँड वॉश बेसिन इनसाइड द नॉन बाउंडेड लॅबोरेटरी शुड बी कनेक्टेड विथ द जनरल ड्रेनेज सिस्टीम ऑफ द प्रिमायसेस. आणि नॉन बॉन्डेड लॅबोरेटरीमध्ये जेवढे काही जे पाईप्स असतील कशाचे तर सिंकचे किंवा वॉश बेसिन असतील इनसाइड द साईट ऑफ इनसाइड द नॉन बाउंडेड लॅबोरेटरीमध्ये ते कसे असावेत तर वॉश बेसिनमधील सर्व पाईप्स परिसराच्या सामान्य ड्रेनेज जे जनरल ड्रेनेज आहे किंवा जनरल ड्रेनेज सिस्टीम जे आहे त्या सिस्टीमसह त्या ठिकाणी जोडलेले असावेत. देन नेक्स्ट वन आहे द अरेंजमेंट ऑफ गॅस अँड इलेक्ट्रिक सप्लाय शुड बी सच दॅट देअर सप्लाय कॅन बी कट ऑफ ॲट द एंड ऑफ डेज वर्क. आणि जी गॅस असेल किंवा इलेक्ट्रिक सप्लाय करण्याची व्यवस्था असेल, गॅस असेल किंवा जी विद्युत पुरवण्याची व्यवस्था असेल, इलेक्ट्रिक सप्लाय करण्याची जी व्यवस्था असेल ती अशा प्रकारे असावी की दिवसा काम संपल्यानंतर ती अशा प्रकारे असावी की आफ्टर ऑर ॲट द एंड ऑफ डेज वर्क, दिवसा काम संपल्यानंतर त्याचा पुरवठा त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली खंडित होऊ शकेल. देन नेक्स्ट वन आहे देअर शुड बी सेपरेट स्पीड स्टोअर फॉर द रेक्टिफाईड स्पिरिट परचेस ॲट द डिफरंट रेट्स ऑफ ड्युटी. आणि त्या ठिकाणी सेपरेट स्पीड स्टोअर असणं गरजेचं आहे. देन 7th पॉईंट आहे देअर शुड बी सेपरेट फिनिश स्टोअर ऑफ मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन फॉलोइंग अंडर ईच आयटम ऑफ शेड्यूल टू द ॲक्ट. एक्झाम्पल फार्माकोपियल प्रिपरेशन विथ द आयटम्स लाईक दॅट ॲक्वास असेल, इलिक्झर असेल, लोशन असेल, स्पिरिट असेल अँड नॉन फार्माकोपियल प्रिपरेशन. आणि अधिनियमानं नियोजन वेळापत्रकानुसार जे मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र स्टोअर रूम त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जे फिनिश प्रोडक्ट तयार झालेले आहेत त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये एक्झाम्पल असेल मग ॲक्वास असेल, इलिक्झर असतील, लोशन असतील, स्पिरिट असतील, एक्सेट्रा अँड नॉन फार्माकोपियल प्रिपरेशन असतील. नेक्स्ट वन आहे ऑप्टेनिंग द रेक्टिफाईड स्पिरिट ड्युटी पेड. टू ऑप्टेन द स्पिरिट फॉर मॅन्युफॅक्चरिंग मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन फ्रॉम अप्रूव्ड डिस्टिलर or a spirit warehouse, the licensee should send the Indian along with treasury challan evidence of the duty payable to the officer in charge of distillery. आणि जी मंजूर डिस्टिलरी आहे किंवा स्पिरिट वेअरहाऊसकडून मेडिसिन आणि टॉयलेट प्रिपरेशनच्या तयारीसाठी स्पिरिट मिळवण्यासाठी जो लायसन्सी आहे, जो परवानाधारक आहे, त्या परवानाधारकाने डिस्टिलरी जो ऑफिसर इन्चार्ज असेल ट्रेझरी त्या ठिकाणी चालनासोबत जे चलन असेल त्या चलनासोबत इंडेंट त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे किंवा ते इंडेंट पाठवावा. देन द कॉस्ट ऑफ सच रेक्टिफाईड स्पिरिट शॅल बी पेड बाय द लायसन्सी टू द डिस्टिलरी ऑर स्पिरिट वेअरहाऊस कीपर. आणि ज्या स्पिरिटची किंमत परवानाधारक डिस्टिलरी किंवा स्पिरिट स्टोअर हाऊस धारकास त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. देन द officer in charge of distillery, after satisfying himself that the correct amount of duty has been paid, shall order the issue of rectified spirit required together with permit covering issue. आणि डिस्टिलरीचे जे ऑफिसर इन्चार्ज असेल, जे प्रभारी अधिकारी असेल, कर्तव्याची योग्य रक्कम भरल्याचे स्वतःचे समाधान झाल्यावरच त्या ठिकाणी जी रक्कम आहे ती योग्य आहे आणि ती भरली हे त्या ठिकाणी समजल्यावर, त्याचं समाधान झाल्यावर त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार त्या परिपूर्ण जो परवाना आहे त्या परवान्यासह जे स्पिरिट त्या ठिकाणी
देणं आवश्यक आहे किंवा ते स्पिरिट दिलं गेलं पाहिजे, पूर्ण रक्कम त्या ठिकाणी भरली असं समजल्यानंतर. देन आफ्टर एंटरिंग इन द प्रॉपर रजिस्टर द स्पिरिट सो ऑप्टेन शुड बी ट्रान्सफर टू द रिस्पेक्टिव्ह स्पिरिट स्टोअर. आणि योग्य रजिस्टरमध्ये त्या ठिकाणी त्याची नोंदणी केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा प्रवेश केल्यानंतर प्राप्त केलेली जी स्पिरिट संबंधित स्पिरिट आहे ती स्पिरिट स्टोअरमध्ये त्या ठिकाणी स्टोअर करणं गरजेचं आहे किंवा हस्तांतरित केली गेली पाहिजे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू अगेन. Remaining point of this chapter will be studied in next lecture. Thank you.